नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चे प्रभाग क्रमांक 20चे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार प्रदीप बागुल, दुर्गा चिडे, सुप्रिया कदम, कैलास मुदलियार यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर आणि सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांच्या शुभ हस्ते पार पडला। प्रचाराचा शुभारंभ जय भवानी रोड परिसरात असलेल्या आई तुळजाभवानी मंदिरातून करण्यात आला। प्रचार शुभारंभानंतर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती। सदर प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले, तसंच धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून निवडून देण्याचेही आवाहन केलंय। नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास यावेळी उपनेते विजय करंजकर यांनी व्यक्त केलाय। उमेदवार कैलास मुदलियार, कदमताई, चिडेताई आणि आमचा पीके बागुल या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरातून नारळ वाढवून या ठिकाणी झालाय। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे दिघे साहेब आणि ज्यांनी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास घडवून त्यांच्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्राची सत्ता खिचून आणली अशा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नाशिककर जनता निश्चितच त्यांच्या कामावर विश्वास ठेवून या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणल आणि इतिहास घडल अशा प्रकारचं काम या ठिकाणी ही नाशिककर जनता केल्याशिवाय राहणार नाही। खोट्या भूलथापांना, खोट्या अफवांना बळी पडणार नाही। आपण सर्वांनी पाहिलंय, काहींनी ब्ल्यू प्रिंट आणली होती, आपण सर्वांनी पाहिलंय, काहींनी नाशिक दत्तक घेतलं होतं। आता दत्तक पुत्रांनी काय नाशिकचा दिवा लावला हे आपण सर्वांनी या कालखंडामध्ये बघितलंय। निश्चितपणे नाशिकची जनता, नाशिककर जनता ही त्या सर्वांना तपोवनामध्ये तप करायला लावल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेचे सर्वचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी संपूर्ण नाशिककर जनतेची भावना या ठिकाणी तयार झालेली आहे। प्रभागाचा विकास हवा असेल तर नागरिकांनी जुन्या लोकांना घरी बसवून नवीन लोकांना संधी द्यावी असं आवाहन यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी केलंय। हे जे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आहेत नाशिक महानगरपालिकेच्या, याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व प्रभागातील एकंदरीत मतदारांचा हा कौल असा आहे की हे धर्मयुद्ध आहे। अधर्माच्या विरुद्ध धर्म, असत्याच्या विरुद्ध सत्य आणि दांडगाई करणाऱ्या शक्तीच्या विरुद्ध एक अतिशय सात्विक अशी शक्ती असा हा लढा आहे। सध्या आपण या ठिकाणी प्रस्थापित जे नगरसेवक आहे त्यांनी जे जे काय गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांच्या समोर आहेत। एक अतिशय वाईट संदेश ह्या नगरसेवकांच्या विषयी गेलेला आहे आणि ही सगळी दुष्प्रवृत्ती थांबवावी आणि त्या ठिकाणी एक चांगली शक्ती निर्माण व्हावी आणि ज्यांच्याकडनं जनसेवेची जास्त कामं चांगली व्हावी आणि ज्यांना प्रत्येकाला असं वाटावं की हा माझा नगरसेवक आहे अशी आत्मीयता निर्माण व्हावी। आणि म्हणून आज आपण या ठिकाणी ह्या शिवसेने शिंदे गटाच्या सर्व सदस्यांच्या मागे उभं आहोत। कैलासांना आहेत, चिडेताई आहेत, कदमताई आहेत आणि आमचे पीके आहेत। हे चारही उमेदवार जे आहेत यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं आणि या प्रभागातील सर्व जे जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्या आणि प्रत्येकाला माझ्या घरातला नगरसेवक आलाय अशी भावना ह्या चौघांनी वचनबद्ध आहेत करण्यासाठी। तर आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी आणि ह्या येणाऱ्या 15 तारखेच्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या सर्वांना भरघोस मत द्या आणि बाकीच्या ज्या दुष्प्रवृत्ती आहेत त्यांचा आपण या ठिकाणी नाश करूया आणि अशी प्रतिज्ञा आपण आज सर्वजण तुळजा माते भवानीच्या साक्षीने करूया आणि या चारही उमेदवार शिवसेनेचे जय यांना प्रचंड मताने आपण निवडून देऊ। कैलासांना आहेत, कैलासांसारखं एक अतिशय कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व ह्या सगळ्यांच्या मागे उभं आहे, आपण त्यांना साथ देऊया। जय महाराष्ट्र। यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभेच्छा। प्रभाग 20 मध्ये शिंदे गटाचे 4 नवीन उमेदवार उभे आहेत। कैलास मुदलियार, दुर्गा चिडे, सुप्रिया गणेश कदम आणि पीके बागुल हे सर्व नवीन चेहरे आहेत आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी ही सगळ्यांकडे अपेक्षा आहे। आणि
त्यांना भरघोस प्रभागात काही विकास कामे घडलेली हा काही वर्षापासून प्रभागामध्ये काही विकास घडलेले नाहीये, पण ह्या नवीन चेहऱ्यांनी नवीन विकास घडून आणावा ही अपेक्षा आहे आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करा. MN भारतसाठी संदेश केदारे, जय भवानी रोड, नाशिक.